प्रयत्न केले पाहिजेत। हे जर प्रयत्न आपण केले नाही तर भविष्यात आपणा सर्वांनाही या ठिकाणी धोका संभवतो। म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की जुन्नर तालुक्यात असेल, पुणे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संशयित बांगलादेशी सापडतील त्यांच्यावर आपण त्वरित कारवाई करावी आणि बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर जे अन्याय चालू आहे हे थांबवण्याकरता जे काही प्रयत्न गृह खात्यामार्फत करता येतील ते आपण करावे। आम्ही आपणास या ठिकाणी निवेदन देत आहोत। हे निवेदन आपण गृह खात्याकडे या ठिकाणी पाठवावं अशी सर्व हिंदू समाजाच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। आपण दिलेलं निवेदन जुन्नर पोलीस स्टेशनने स्वीकारलेलं आहे आणि याच्यावर वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे आणि 100% याच्यावर आम्ही कारवाई करू। जय श्रीराम, जय श्रीराम। बांगलादेशातील तमाम हिंदूंना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या भूमीमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। बांगलादेशमध्ये आपल्याला ज्ञात आहे की त्या ठिकाणी असलेली मंदिरं असतील, महिला असतील, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हिंदू समाज जो राहत आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि तो अन्याय होत असताना आपण नुसती बघ्याची भूमिका सर्वांनी घेणं योग्य नाही। म्हणून अखंड भारतभर या ठिकाणी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये निवेदनं देण्यात येत आहे। या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती ही करणार आहोत की जुन्नर असेल, इतर पुणे जिल्हा असेल, जे आम्ही निवेदन दिलेले आहे ते तुम्ही तर पुढं देणारच आहात, तर परंतु तुमच्या लेवलला या जुन्नर तालुक्याच्या दृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी बांगलादेशी या ठिकाणी आलेले असतील किंवा त्यांची शोध मोहीम आपण या ठिकाणी घ्यावी ही सगळ्यात महत्त्वाची विनंती आम्ही तुम्हाला करणार आहोत। की बांगलादेशमधून अनेक रोहिंगे मुसलमान, त्याचप्रमाणे बांगलादेशी हे आपल्या देशाच्या विविध भागामध्ये आलेले आहे। भविष्यामध्ये भारताला सुद्धा त्यांचा मोठा धोका उद्भवू शकतो, म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। त्याचप्रमाणे जे निवेदन दिलेले आहे त्यात सर्व आम्ही काही गोष्टी नमूद केलेल्या आहेतच, परंतु आपणालाही विनंती करतो की आपण आपल्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे हे निवेदन पाठवावं आणि भारत सरकारला, महाराष्ट्र राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करण्यात यावी की बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंवर जे अन्याय होत आहेत ते त्वरित थांबवण्याकरता प्रयत्न करावेत। वेळ पडली तर या ठिकाणी सैनिकांचा वापर करून बांगलादेशवर आक्रमण करावे। कारण वेळोवेळी भारतानं अनेक वेळा, आज मानवाधिकार दिन आहे, त्या मानवाधिकाराच्या माध्यमातून अनेक वेळा बांगलादेशला मदत केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी आता ती सर्व मदत ते विसरून गेलेले आहेत आणि उलट अर्थी त्या ठिकाणी जो आपला हिंदू समाज शिक्षणाकरता गेला असेल, व्यापाराच्या दृष्टीने गेला असेल किंवा त्या ठिकाणी पूर्वजात असलेला हिंदू समाज आहे त्यांची संख्याही हळूहळू कमी होत आहे आणि ते विविध मार्गाने या ठिकाणी हिंदू समाजावर त्या ठिकाणी अन्याय करत आहेत, त्यांच्यावर आक्रमण करत आहेत। तर हे या ठिकाणी त्वरित थांबवलं जावं अशी विनंती आम्ही या ठिकाणी निवेदनामार्फत तुमच्याकडे करत आहोत आणि जुन्नर तालुक्याच्या विविध भागांमध्ये असलेले प्रशासनाच्या माध्यमातून मग आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये असलेली जी 185 188 गावं असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी हे पत्र पाठवावीत। ग्रामसेवक असतील त्यांनाही पत्र पाठवावे की आपल्याला जर असे रोहिंगे मुसलमान किंवा बांगलादेशी आढळले तर त्याची नोंद त्वरित घ्यावी आणि त्यांच्यावर त्वरेने या ठिकाणी कारवाई करण्यात यावी। जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाला पाठवून आणि बांगलादेश घुसखोरांच्या बाबतीतली जी काही कारवाई आहे ती योग्य आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये